दागिन्याचं वर्क केलेलं आहे आणि तुम्ही समोर डोळ्याच्या आतमध्ये तसेच कपाळावरचं नाम वगैरे बघू शकतात। शाईद मारतोय या मूर्तीवरती आणि गुलाबी कपाळावरती खूप सुरेख असं त्यांनी डायमंड वर्क वगैरे केलेले आहे। डोळ्याचं काम बघू शकता तुम्ही। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेल्या भाग्यश्री कला केंद्र डोंबिवली पूर्व इथे त्यांना भेट देण्यासाठी। ऍड्रेस वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या डिस्प्ले मध्ये देणार आहे। खूप सुंदर आणि सुबक अशा त्यांच्याकडे पीओपी तसेच मातीच्या घरगुती गणेश मूर्त्या उपलब्ध आहेत। 1 फुटापासून मूर्ती चालू होते, जवळजवळ 3 ते 3.5 फुटामध्ये त्यांच्याकडे मूर्ती अवेलेबल आहे। तुम्ही नक्कीच बुक करू शकतात आणि खूप सुरेख आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो, कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला मित्रांनो, आता आपण आलेलो आहे भाग्यश्री कला केंद्र येथे। यांच्याकडे आकर्षक मूर्तीचे एकमेव ठिकाण आणि त्यांच्याकडे शाडू मातीच्या मूर्त्या वगैरे मिळतीलच। तुम्ही ते बघू शकतात, ही त्यांची कार्यशाळा आहे। आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे गणपती मूर्त्या बघायला मिळतात। मित्रांनो, इथे सुंदर अशी आपण त्याचा डिस्प्ले बघू शकतो। भाग्यश्री कला केंद्रामध्ये सुंदर अशी सिद्धिविनायक रूपी आपल्याला गणपती बाप्पाची सुरेख अशी मूर्ती बघायला मिळते। तसंच बाजूला आपण स्वामी समर्थांच्या रूपामध्ये ही मूर्ती बघू शकतो। जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता। खूप सुरेख आणि सुंदर मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत। तर चला मित्रांनो, आता आपण कार्यशाळेमध्ये आलेलो आहे आणि आपण बघतो खूप सुंदर अशी आपल्याला गणपती बाप्पाची इथे मूर्ती बघायला मिळते। डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याला धोतर वगैरे घातलेलं आहे खूप सुंदर असं आणि ही आपल्याला मूर्ती पीओपी मध्ये बघायला मिळते। खूप सुंदर सुरेख आणि डोळ्याचं तुम्ही काम बघू शकता। कपाळावरती जे काम केलेलं आहे खूप सुंदर आणि सुरेख असं केलेलं आहे। सुंदर अशी ही मूर्ती आहे, आपण बघतोय सुरेख अशी। पुढे आता आपण आहे ना टिटवाळा रूपामध्ये खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघतो आहे। शेला बघतोय गुलाबी याच्यात आहे आणि धोतर पितांबर आहे, हे पिवळं गोल्डन याच्यामध्ये दिलेलं आहे। खूप सुंदर अशी दागिन्याचं वर्क केलेलं आहे आणि तुम्ही समोर डोळ्याच्या आतमध्ये तसेच कपाळावरचं नाम वगैरे बघू शकता। खूप सुंदर असं सुरेख अशी ही मूर्ती आहे। समोर तुम्ही जी मूर्ती बघताय ती पीओपी मध्ये आहे। खूप सुरेख आणि सुंदर तुम्ही कान बघू शकता, विशेष करून कान हे लंबोदर ह्याच्यात दिलेले आहे। खूप सुरेख अशा मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे। समोरच आपण बघतोय राजेशाही पोज मध्ये आपल्याला खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची डायमंड वर्क केलेली मूर्ती बघायला मिळते आहे। त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकता त्याला धोतरचं पण काम केलेलं आहे, पितांबरही नेसवलेलं आहे, शेला घातलेला आहे। खूप सुरेख असा मूर्ती बनवलेली आहे, आपण बघू शकतो। विठुरायाचं नाम त्यांनी कपाळावरती कोरलेलं आहे, खूप सुंदर असं आणि डोळ्याची आकृती वगैरे आपण बघू शकतो। प्रत्येक मूर्तीमध्ये कलाकाराने त्याची कलाकुसरी दाखवलेली आहे। खूप सुरेख अशी ही मूर्ती बनवलेली आहे, आपण इथे बघतोय। आपण पुढे आलेलो आहे आणि ही मूर्ती आपण बघू शकतो। वेगळाच एक कलर टोन आहे, तुम्ही बघू शकतात। शाईद मारतोय या मूर्तीवरती आणि गुलाबी ह्याच्यामध्ये ती मूर्तीचा शेड दिलेला आहे, त्याचे खूप सुंदर असे पुन्हा एकदा सुंदर असं काम केलेलं आहे मूर्तीवरती। आपण बघतोय मुकुटावर खूप सुंदर असा गोल्डन उठून दिसतो आहे। ही पण एक सुंदर अशी घेता मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे। पायाखाली मूषक आहे खूप सुंदर असा आणि ही सुंदर अशी मूर्ती आपण बघतो आहे भाग्यश्री कला केंद्रामध्ये जे डोंबिवलीला आहे। खूप सुरेख अशी ही मूर्ती आहे। ही मूर्ती पण आपण बघतोय जी पीओपी मध्ये आहे। समोरच आपण बघतोय आहे चिंचपोकीचा चिंतामणी छोट्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे। 1.5 फुटाची साईज आहे, खूप सुंदर असं आपण बघतो। त्याला धोतर घातलेलं आहे, सुरेख अशी ही मूर्ती झालेली आहे आणि 1.5 फुटापासून पुढे तुम्हाला ही मूर्ती मिळेलच आणि नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतात। तसंच बाजूला आपण बघतोय खूप सुरेख अशी गणपती बाप्पाची सुरेख अशी राजेशाही पोज मध्ये गणपती बसलेला आहे। पुन्हा एकदा आपण बघतोय कपाळावरती खूप सुरेख असं त्यांनी डायमंड वर्क वगैरे केलेले आहे। डोळ्याचं काम बघू शकता तुम्ही। खूप सुरेख अशी ही मूर्ती बनवलेली आहे आणि ही मूर्ती आपल्याला पुन्हा एकदा पीओपी मध्ये बघायला मिळते आहे। समोरच आपण बाल गणेश रूपामध्ये ही मूर्ती बघतो आहे आणि ही मूर्ती पूर्णपणे मातीची आहे। आपण बघतोय जवळजवळ 1.25 फुटामध्ये ही मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळेल। सुरेख अशी आखणी आपण बघू शकतो, डोळ्याची सुरेख अशी आखणी केलेली आहे। कानामध्येही खूप सुंदर असा कलर मारलेला आहे। खूप सुरेख असा त्यांचा बॉडी कलर हा युनिकच वाटतोय मला। तर खूप सुरेख अशी पुन्हा एकदा आपण ही मूर्ती बघतोय बाल गणेशाची। ह्या रॅकमध्ये आपण बघतोय 1 फूट ते 6 फुटाच्या आपल्याला गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात। खूप सुरेख अशा आणि या सगळ्या मूर्त्या ज्या आपण बघतोय ना, सगळ्या शाडू मातीच्या मूर्त्या आपण बघतो आहे।
समोरच आपल्याला दगडूशेठ हलवाईच्या रूपामध्ये सुंदर अशी ही मूर्ती बघायला मिळते आहे. आपण बघतोय आणि पूर्ण मूर्ती आहे ना मातीमध्ये आणि त्याला वेल्वेटचं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचं पितांबर आहे जे वेल्वेटचं केलेलं आहे. शाल आहे ती वेल्वेटची केलेली आहे. डोळ्याची आकृती बघू शकता सुरेख अशी. दागिन्याचं वर्क आणि बॉडीचा कलरही आपण बघू शकतो खूप सुरेख असा केलेला आहे गणपतीचा. तसंच तुम्ही भाग्यश्री कला केंद्रामध्ये आलात ना तर तुम्हाला पाहिजे तसं कस्टमाइज म्हणजे तुम्हाला फेटा पाहिजे असेल तर तुम्ही फेटा करू शकता तर किंवा धोतर वगैरे डायमंड वर्क वगैरे तुम्ही करू शकता. तशीच एक सुंदर अशी आपल्याला मूर्ती बघायला मिळते. खूप सुरेख असा फेटा घातलेला आहे गणपती बाप्पाला. पुन्हा एकदा आपण बघू शकतो बॉडी कलर डोळ्याचे आखणे वगैरे खूप सुरेख केलेली आहे आणि जवळजवळ ही मूर्ती आहे ना मित्रांनो 2 फुटामध्ये आहे आणि आपण बघतोय पीओपी मध्ये आपल्याला पुन्हा एकदा ही मूर्ती बघायला मिळते आहे सुरेख अशी. तुम्ही कपाळावरती बघू शकता चंद्रकोर ओम वगैरे असं पूर्ण सुंदर असं नाम कोरलेलं आहे सुरेख असं. तसंच बाजूला पण बघितला तो ही एक आपल्याला देता घेता स्वरूपामध्ये टिटवाळा रूपामध्ये आपल्याला मूर्ती बघायला मिळते आहे. खूप सुरेख सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे गोजीरवाणी बाप्पाची मूर्ती बघतोय. तसं तुम्ही खाली आलात तर तुम्ही बघू शकता इकडे ही पायाच्या खाली आहे ना अष्टविनायक आहेत. सोबत उंदीर मामा पण आहे आणि या मूर्तीला सुद्धा पितांबर नेसवलेलं आहे. खूप सुरेख असं पितांबर नेसवलेलं आहे. तसंच आपण बाजूला बघू शकतो खूप सुरेख अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला आपल्याला मिळतात आहेत. आपण समोरच बघतोय आपल्याला सिंहासनावर बसलेली गणपती बाप्पाची सुरेख अशी 4 हाती आशीर्वाद रूपी मूर्ती बघायला मिळते. पितांबरचा कलर आपण बघू शकतो शायनिंग ह्याच्यामध्ये आहे म्हणजे थोडासा चमकतोय आणि खूप सुरेख असं काम केलेलं आहे. बाजूला बघू शकता तुम्ही की टिटवाळा रूपामध्ये देता घेता रूपामध्ये तुम्हाला इथे गणपतीच्या मूर्त्या सुरेख अशा बघायला मिळतील. आणि ह्या मूर्त्या तुम्हाला कुठे मिळणार आहे तर डोंबिवलीला तुम्हाला यायचं आहे. भाग्यश्री कला केंद्र याला व्हिजिट करायचं आहे आणि खूप सुरेख अशा मूर्त्या आपण त्यांच्या कार्यशाळेमध्ये बघतो आहे. तर मित्रांनो आपण समोरच बघतो आहे मूर्तीवरती बसलेली खूप सुंदर अशी मार्गदर्शनाची मूर्ती कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता. भाग्यश्री कला केंद्रामध्ये अवेलेबल आहे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गणपती बाप्पा मोरया.